मित्रांनो, आज कांद्याचं बी आपण टाकलं आहे रेन पाईपावरती। शेतकऱ्याला किती जरी अडचणी आल्या तरी शेतकरी हा खंबीरपणे उभा राहून परत नव्याने सुरुवात करतो। कांद्याला जरी सरकारने भाव दिला नसला तरी शेतकरी हा परत कांदा लावून परत तयारी लागला आहे। शेतकरी हा कधीही खचून जाणारा नाही आहे। इतकी अतिवृष्टी झाली यावर्षी की शेतकऱ्याचं फार कंबर मोडलेलं आहे, तरी पण कर्ज काढून का होत नाही, शेतकऱ्यांनी परत शेतीची तयारी सुरू केली आहे। शेतकऱ्यांची व्यथा मांडायला अनेक पत्रकार, फेसबुकचे जे भाऊ असतील ते यूट्यूबर यांनी अनेक प्रश्न मांडले आणि सरकारने मदतही केली, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती ती अजून आलेली सुद्धा नाही आहे। नुसती बोलाची भाताने बोलाची कडी करून सरकार शेतकऱ्याची फसवणूक करत आहे। आज असं वाटतं की शेतकऱ्यांच्या पाठीशी कोणी उभा राहत नाही आहे। सरकार म्हणे दिवाळीच्या अगोदर अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू, पण अजून 1 रुपयाही शेतकऱ्याच्या खात्यात आलेला नाही। कर्ज काढून शेतकरी परत शेतीच्या कामाला तयारीला लागला आहे। शेतकऱ्यांचा खरोखर घरामध्ये आज दिवाळी साजरी करायची 2 दिवसावरती आली आहे, परंतु शेतकऱ्याकडे खरोखर पैसे नाही आहे। अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये सध्या तो जगत आहे। माझं या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच म्हणणं आहे की सरकारने लवकर जी अतिवृष्टीची मदत आहे शेतकऱ्यांना ती देण्यात यावी आणि शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी, असं माझं सरकारला विनंती आहे। जे सध्या शेतकरी अडचणीत आहे त्यांनी खचून न जाता या अतिवृष्टीचं सामना करून पुढील आयुष्य आपल्या मुलांबाळासाठी जगावं, असं माझं त्यांना म्हणणं आहे। कोणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू नये, वेळ ही निघून जात असती, त्यामुळे घाबरायचं नाही। शेती आहे, शेतकरी लढत राहणार। जय महाराष्ट्र, जय शेतकरी। थांबतो मित्रांनो, धन्यवाद।